नमस्कार मंडळी. या व्हिडिओमध्ये आपण पंचवार्षिक योजनांबद्दल माहिती पाहणार आहोत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पंचवार्षिक योजना या आर्थिक नियोजना अंतर्गत या विषया अंतर्गत येतात. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे स्टार्ट टू एंड पर्यंत व्हिडिओ जरूर पहा. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने जे आहे 1 एप्रिल 1951 पासून आर्थिक नियोजनाद्वारे आर्थिक विकासाला सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी पंचवार्षिक योजना राबवण्याचा डिसिजन घेण्यात आला. आता पंचवार्षिक योजना तयार करण्यासाठी 15 मार्च 1950 रोजी पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. पहिली जी बैठक झालेली आहे ही झालेली आहे 28 मार्च 1950 रोजी. आणि ह्या नियोजन मंडळाचं म्हणजे नियोजन आयोगाचं स्वरूप कशा प्रकारचं होतं. ही जी आहे एक सल्लागार स्वरूप ह्याचं होतं आणि ह्याला घटनात्मक कोणतंही स्थान नव्हतं. ही भारत सरकारची एक संस्था होती आणि जिचं प्रमुख कार्य काय होतं तर पंचवार्षिक योजना तयार करणं हे तिचं प्रमुख कार्य होतं. पण आता जे आहे नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोग आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली नियोजन मंडळाच्या जागी. आता या नियोजन आयोगाची रचना कशा प्रकारची आहे. या नियोजन आयोगामध्ये एक अध्यक्ष असायचा, एक उपाध्यक्ष असायचा व काही पूर्णवेळ सदस्य असायचे. तसेच काही मंत्री हे अर्धवेळ सभासद असायचे. तसेच काही वरिष्ठ अधिकारी देखील या नियोजन आयोगामध्ये असायचे. अध्यक्ष कोण होते तर अध्यक्ष होते पंतप्रधान. पंतप्रधान हे या नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असायचे. उपाध्यक्ष जे होते ते होते नियोजन मंडळाचे पूर्ण वेळ काम करणारे सदस्य असायचे. उपाध्यक्ष आणि इतर सदस्य यांच्यासाठी जे आहे निश्चित कार्यकाळ व निश्चित योग्यता दिलेली नाही आहे. काही कॅबिनेट मंत्री तसेच काही अर्थतज्ञ व विचारवंतांचा देखील या नियोजन आयोगामध्ये समावेश करण्यात आला होता. 1 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही जी योजना आयोग म्हणजे नियोजन आयोग जे आहे हे बरखास्त करून तिथे नीती आयोगाची स्थापना केलेली आहे. स्वातंत्र्यापूर्वीची प्रगती काय होती. पहिलं येतंय विश्वेश्वरय्या योजना. आता हे जे एम विश्वेश्वरय्या होते हे म्हैसूर संस्थानचे दिवाण होते आणि यांनी जे आहे यांचं एक ग्रंथ होता यांचा प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया. या प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया या ग्रंथामध्ये त्यांनी सर्वप्रथम भारताच्या नियोजनाची संकल्पना मांडली होती. कोणी मांडली होती सर्वप्रथम भारताच्या नियोजनाची संकल्पना तर ती मांडली होती 1934 मध्ये एम विश्वेश्वरय्या यांनी त्यांच्या प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया या ग्रंथामध्ये किंवा या पुस्तकामध्ये. आणि त्यांनी जे आहे 10 वर्षाची योजना तयार केली होती त्याच्यामध्ये. आणि 1936 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर नियोजन करा किंवा नष्ट व्हा या शब्दात त्यांनी जे आहे नियोजनाचं महत्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं प्लॅन ऑर पेरिश. हा जो प्लॅन ऑर पेरिशचा संदेश जो आहे त्यांनी 1936 ला दिलेला आहे. त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की नियोजन हे देशासाठी किती महत्वाचं आहे. त्यानंतर काँग्रेस योजना आली. या काँग्रेस योजनेमध्ये लक्षात ठेवायचं आहे की या काँग्रेस योजनेमध्ये 1938 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीची स्थापना करण्यात आली. तर 1938 साली काँग्रेसचं हरिपूर येथे अधिवेशन भरलं होतं. हरिपुरा येथे ऍक्च्युली हरिपुरा येथे जे आहे काँग्रेसचं अधिवेशन भरवण्यात आलं होतं आणि येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची स्थापना करण्यात आली. आता या नियोजन समितीमध्ये एकूण जे आहेत 15 सदस्य होते आणि 29 याच्या उपसमित्या होते. त्यानंतर 1944 साली मुंबईतील 8 उद्योगपतींनी मिळून मुंबई योजना, त्याला टाटा बिर्ला योजना किंवा बॉम्बे प्लॅन असंही म्हटलं जायचं, ही योजना सुरू केली. याच्यामध्ये अ प्लॅन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फॉर इंडिया हा आराखडा त्यांनी जाहीर केला. आता मुंबईतील हे 8 उद्योगपती कोण होते तर ते होते JRD टाटा, त्याच्यानंतर घनश्यामदास बिर्ला, जॉन मथाई, लाला श्रीराम, नंतर पुरुषोत्तमदास ठाकरसी, अर्देशाही दलाल, त्याच्यानंतर लालाभाई आणि JD श्रॉफ हे 8 उद्योगपती मुंबईतले होते. त्यांनी मिळून हा बॉम्बे प्लॅन तयार केलेला आहे. आता याच्या अध्यक्षपदी होते JRD टाटा. आता यांचं जो लक्ष होतं ते कशावरती होतं तर तीव्र औद्योगिकीकरण, व्यापार, जमीन सुधारणा, लघु उद्योग याबाबत ही जी योजना आहे ही अत्यंत सकारात्मक होती. तसेच अजून एक पॉइंट इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं म्हणजे भारतासाठी सर्वप्रथम मिश्र अर्थव्यवस्थेची संकल्पना जी आहे ही याच मुंबई योजना किंवा टाटा बिर्ला योजनेने मांडलेली आहे. त्यानंतर आलं नारायण अगरवाल यांचा गांधी योजना. नारायण अगरवाल यांनी 1944 मध्ये जे आहे गांधीजींच्या आर्थिक विचारावर आधारित ही गांधी योजना तयार केली होती.
आणि या योजनेमध्ये ग्रामीण विकास, कुटीर व लघु उद्योग तसेच कृषी व्यवस्थेवरती जे आहे सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं होतं. आणि याचं मुख्य वैशिष्ट्य होतं आर्थिक विकेंद्रीकरण. त्यानंतर मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1945 साली ही जनता योजना जी आहे ही जगासमोर आणली. तिलाच पीपल्स प्लॅन असंही म्हटलं जातं. यात कृषी व उद्योग या दोन्ही क्षेत्रांवरती जे आहे भर देण्यात आला आणि या योजनेचा आराखडा 10 वर्षांसाठी 15,000 कोटी रुपयांचा होता. त्यानंतर आली सर्वोदय योजना. सर्वोदय योजना 1950 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी ही सर्वोदय योजना मांडलेली आहे. याच्यामध्ये त्यांनी ते महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी जे आहे अहिंसक पद्धतीने शोषणविरहित समाज निर्माण करणे हा या सर्वोदय योजनेचा जो आहे हा उद्देश होता. आता आपण पाहूया पहिली पंचवार्षिक योजना. पहिली पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 या दरम्यान पहिली पंचवार्षिक योजना जी आहे ही सुरू करण्यात आली. आता या पहिल्या पंचवार्षिक योजनेचा जो मुख्य भर होता तो मुख्य भर होता कृषी क्षेत्रावरती. मुख्य भर कशावरती होता तर कृषी क्षेत्रावरती होता. आणि लक्षात ठेवायचं आहे याचे अध्यक्ष कोण होते, ह्याचे अध्यक्ष जे आहेत हे पंडित नेहरू होते. पंडित नेहरू जे आहेत हे अध्यक्ष होते. प्रतिमान कोणतं होतं, प्रतिमान होतं हेराल्ड डोमर. हेराल्ड डोमर या प्रतिमानाचा पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो आहे वापर करण्यात आला. आता हेराल्ड डोमर प्रतिमान जे आहे हे दोन गोष्टींवर आधार, ह्याला बिग पुश मॉडेल असंही म्हटलं जातं या हेराल्ड डोमर प्रतिमानाला. आणि याच्यामध्ये जे आहेत दोन ह्याच्यावरती भर देण्यात आला होता. एक म्हणजे गुंतवणूक, एक होतं गुंतवणूक आणि दुसरी होतं भौतिक भांडवल. या दोन गोष्टींवरती या हेराल्ड डोमर प्रतिमानाने जे आहे हा भर दिला होता. या योजनेचं उपनाव पण होतं, या योजनेचं उपनाव होतं पुनरुत्थान योजना. आता याचा प्रस्ताविक जो खर्च झाला होता तो झाला होता 2,378 कोटी आणि वास्तविक खर्च झालेला आहे 1,960 कोटी. आता याच्यामध्ये त्यांनी लक्ष जे ठेवलं होतं ते लक्ष ठेवलं होतं 2.1%चं, पण ते साध्य लक्ष झालेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त 3.6% जे आहे हे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये साध्य लक्ष झालेलं आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेचं जे उद्दिष्टे होती ती कोणकोणती होती तर सर्वात प्रथम दुसरे महायुद्ध व भारताची फाळणी झाली होती आणि त्यामुळे भारताची जी अर्थव्यवस्था विकसित झाली होती ती सावरण्याचं काम करणं हे पहिली पंचवार्षिक योजनेचं एक उद्दिष्ट होतं. त्याच्यानंतर रोजगार वाढवणं, लोकांचा राहणीमानाचा दर्जा उंचावणं हे त्यांचं दुसरं उद्देश होतं. आणि तिसरं उद्देश होतं अर्थव्यवस्थेतील चलन फुगवट्यावरती नियंत्रण ठेवणे. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणकोणते प्रकल्प झाले होते किंवा महत्वाच्या घटना तेव्हा घडल्या होत्या तर सर्वप्रथम दामोदर खोरे विकास योजना ही पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या टायमाला झाली होती. दामोदर नदीवरती अमेरिकेच्या टेनेसी खोरे विकास प्रकल्पाच्या धर्तीवरती 1948 पासून जे आहे हे दामोदर खोरे जे आहे हे विकसित केलं जाणार होतं. त्याच्यानंतर पश्चिम बंगाल व झारखंड राज्यामध्ये जे आहे हे दामोदर खोरे पसरलेलं आहे. सो हे 2 पॉइंट दामोदर खोऱ्यांबाबत लक्षात ठेवायचे आहेत की पहिलं दामोदर नदीवरती हे खोरं अमेरिकेच्या टेनेसी खोरे विकास प्रकल्पाच्या धर्तीवरती 1948 पासून जे आहे उभारण्यास सुरुवात झाली होती आणि पश्चिम बंगाल व झारखंड राज्यात हे दामोदर खोरं पसरलेलं आहे. त्याच्यानंतर आला भाकरा नांगल प्रकल्प. आता हा जो भाकरा नांगल प्रकल्प आहे हा 1955 सतलज नदीवरती हिमाचल प्रदेश व पंजाब यांच्या सीमेवरती उभारण्यात आलेला आहे. त्यानंतर तिसरा प्रकल्प होता कोसी प्रकल्प. हा जो आहे कोसी प्रकल्प हा भारत आणि नेपाळ सरकारचा संयुक्त जल प्रकल्प होता आणि 1954 मध्ये भारत सरकार आणि नेपाळ सरकारने करारानुसार जे आहे हा प्रकल्प तयार करण्यात आला होता 1961 मध्ये. आणि हा जो आहे कोसी नदीवर, ही कोसी नदी आहे बिहार येथे जो आहे हा कोसी प्रकल्प बांधला जाणार होता. तसंच हिराकुड योजना टेनेसी खोरे प्रकल्पाच्या आराखड्यावर आधारित महानदीवर कुठे तर ओरिसा येथे हा हिराकुड योजना जी आहे ही राबवण्यात येणार होती. त्याच्यानंतर सिंद्री खत कारखाना जो झारखंडला आहे तो. त्याच्यानंतर चित्तरंजन पश्चिम बंगाल रेल्वे इंजिनचा कारखाना. पेरांबूर जो तामिळनाडूला आहे रेल्वे डबांचा कारखाना याच योजनेदरम्यान जे आहे सुरुवात झालेली आहे. त्यानंतर HMT बँगलोर येथे हिंदुस्तान अँटीबायोटिक. त्यानंतर सर्वात महत्वाची योजना ती म्हणजे समुदाय विकास कार्यक्रम जो राबवण्यात आलेला आहे 2 ऑक्टोबर 1952 पासून आणि राष्ट्रीय विस्तार योजना 1953 पासून. 8 मे 1952 पासून औद्योगिक विकास व नियमन अधिनियम 1951 लागू करण्यात आला. अखिल भारतीय हातमाग बोर्डाची स्थापना 2 ऑक्टोबर 1952
अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्डाची स्थापना 2 ऑक्टोबर 1953 ला करण्यात आली. 1955 मध्ये गोरवाल समितीच्या शिफारसीनुसार, कोणाच्या? गोरवाल समितीच्या शिफारसीनुसार इम्पिरियल बँकेचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आलेलं आहे. भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळाची स्थापना 1955 ला करण्यात आली. 1951 मध्ये स्वतंत्र भारताची पहिली जनगणना करण्यात आली. 2 ऑक्टोबर 1952 रोजी राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात देखील करण्यात आलेली आहे. 1954 साली राज्य कामगार विमा योजनेची सुरुवात करण्यात आली. 1955 मध्ये कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम सुरू करण्यात आला. जानेवारी 1955 मध्ये भारतीय औद्योगिक पत गुंतवणूक महामंडळ ICICI ची स्थापना करण्यात आली. आणि IIT खरगपूर बेंगॉल येथे 1951 ला जे आहे या IIT खरगपूरला मान्यता देण्यात आलेली आहे. आता आपण पाहूया पहिल्या पंचवार्षिक योजनेचं मूल्यमापन. ही जी पहिली पंचवार्षिक योजना होती ही सर्व बाबतीत यशस्वी अशी योजना झालेली आहे, कारण या योजनेचा कालावधी हा मान्सूनला अनुकूल होता आणि या योजनेची जी लक्ष्य होती ती कमी होती. अन्नधान्याचं उत्पादन 52.2 दशलक्ष टनावरून 65.8 दशलक्ष टनापर्यंत वाढलं. मोठ्या प्रमाणावर जलसिंचन व ऊर्जेच्या पायाभूत सोयींना जे आहे सुरुवात झालेली आहे. तसेच राष्ट्रीय उत्पन्न 18% आणि दरडोई उत्पन्न 11% देखील वाढलेलं आहे. आणि म्हणून ही पहिली पंचवार्षिक योजना जी आहे ही सर्व अर्थाने यशस्वी झालेली आहे. दुसरी पंचवार्षिक योजनेचा जो कालावधी होता हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961 दरम्यान. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा जो मुख्य भर होता हा मुख्य भर होता जड व मूलभूत उद्योगांवरती होता. जड व मूलभूत उद्योगांवरती जो आहे हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा भर होता. आता याचं प्रतिमान कोणतं होतं? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान होतं PC महालनोबिस प्रतिमान. 1928च्या सोव्हिएत रशियातील फेल्डमन सोव्हिएत प्रतिमानावरती हे आधारित होतं आणि यामध्ये आर्थिक विकास होण्यासाठी झपाट्याने औद्योगिकीकरण ही मूलभूत अट मानून जड उद्योगांवर मोठी गुंतवणूक करण्यावरती जे आहे भर देण्यात आलेला होता. आणि याचमुळे 1956चे जे आहे आर्थिक धोरण देखील स्वीकारण्यात आलं होतं. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये लक्षात ठेवायचं आहे औद्योगिकीकरणावरती जो आहे हा भर देण्यात आलेला होता. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं उपनाव होतं नेहरू महालनोबिस योजना किंवा भौतिकवादी योजना असंही त्याचं नाव होतं. प्रस्तावित खर्च होता 4,800 कोटी आणि वास्तविक खर्च आलेला आहे 4,600 कोटी. आता यांना जे आहेत अपेक्षित वृद्धी दर किती होता म्हणजे टार्गेट किती ठेवण्यात आलं होतं? तर टार्गेट ठेवण्यात आलं होतं 4.5% आणि साध्य झालेलं आहे 4.21%. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतील महत्वाचे प्रकल्प आणि महत्वाच्या घटना आपण पाहून घेऊया. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये भिलाई पोलाद प्रकल्प, जो भिलाई पोलाद प्रकल्प कुठे आहे तर छत्तीसगडला आहे. 1959 ला जे आहे रशियाच्या मदतीने सुरू करण्यात आला. त्यानंतर रूरकेला पोलाद प्रकल्प जो आहे ओरिसाला हा जर्मनीच्या मदतीने सुरू करण्यात आला. त्यानंतर दुर्गापूर पोलाद प्रकल्प जो आहे पश्चिम बंगाल येथे हा 1962 साली ब्रिटनच्या मदतीने सुरू करण्यात आला. त्यानंतर भारतीय हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड जे भोपाळला आहे ते. त्याच्यानंतर 2 खत कारखाने नानगल व रूरकेला. त्याच्यानंतर पेरांबर रेल्वे वाघिणीचा कारखाना दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या टायमालाच उभारण्यात आला. भारताचे दुसरे औद्योगिक धोरण 1956 साली जाहीर करण्यात आले. त्यानंतर नॅशनल ऑर्गॅनिक मेडिकल, समाजवादी समाज रचनेचा स्वीकार. त्यानंतर सघन कृषी जिल्हा कार्यक्रम 1960-61 आणि याचा उद्देश काय होता? तर याचा उद्देश होता कृषी क्षेत्रामध्ये उत्पादन वाढवणं आणि औद्योगिक कृषी प्रणालीचा जो आहे स्वीकार करणं. त्यानंतर बलवंतराय मेहता आयोगाची स्थापना 1957 साली याच दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या टायमाला सुरुवात करण्यात आली. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं मूल्यमापन काय होतं? तर याच्यामध्ये दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पोलाद उद्योगांची जी आहे ही विशेष वाढ झालेली आहे. नंतर किमतीचा निर्देशांक 30% वाढलेला होता. सुवेज कालवा, परकीय चलनाच्या साठ्यातील घट अशा प्रकारच्या ज्या आहे समस्यांना देखील ज्या आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला सामोरे जावं लागलं. तिसरी पंचवार्षिक योजना, ही जी तिसरी पंचवार्षिक योजना होती ही सर्वात अपयशी पंचवार्षिक योजना होती. हिचा जो कालावधी होता हा कालावधी होता 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1967 या दरम्यानचा. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो मुख्य भर होता तो होता कृषी व मूलभूत उद्योग आणि याचं प्रतिमान होतं PC महालनोबिस.
पीसी महालनोबिस प्रतिमावर आधारित ही तिसरी पंचवार्षिक योजना होती आणि सुखमोय रॉय यांच्या प्रसिद्ध द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ द थर्ड प्लॅन या लेखावरती हे प्रतिमान आधारलेलं होतं. प्रस्तावित खर्च जो आहे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा आलेला आहे 7,500 कोटी आणि वास्तविक खर्च झालेला आहे 8,577 कोटी. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा जो आहे हे टार्गेट म्हणजे लक्ष ठेवलं होतं अपेक्षित वृद्धी दर होता 5.6%, पण तो साध्य झालेला आहे फक्त 2.72%. तिसऱ्या पंचवार्षिक योजने टायमाला काही महत्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले, तसेच काही महत्वाच्या घटना देखील घडलेल्या आहेत त्या आपण पाहून घेऊया. 1964-65 साली सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम जो आहे हाती घेण्यात आला. त्यानंतर दातवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मूल्य आयोगाची स्थापना 3 वर्षांसाठी करण्यात आली. भारतीय अन्न महामंडळाची स्थापना 1965 साली करण्यात आली. 1964 मध्ये IDBI व UTI ची स्थापना देखील करण्यात आली. तर तिसऱ्या पंचवार्षिक योजने टायमाला 3 महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत. तर 3 महत्वाच्या घटना कोणकोणत्या आहेत? तर 1962 साली चीन सोबत भारताचं युद्ध झालेलं आहे. त्याच्यानंतर 1965 साली भारताचं पाकिस्तान सोबत युद्ध झालेलं आहे आणि 1965-66 साली भारतामध्ये भीषण दुष्काळ देखील आपण अनुभवलेला आहे. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचं मूल्यमापन आपण केलं तर चीन सोबत झालेलं आपलं युद्ध, त्याच्यानंतर पाकिस्तान सोबत झालेलं युद्ध, भीषण दुष्काळ यामुळे तिसरी पंचवार्षिक योजना जी आहे ही पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. अन्नधान्याचं उत्पादन हे 82 दशलक्ष टनावरून 72 दशलक्ष टनापर्यंत जे आहे कमी झालं. राष्ट्रीय उत्पन्न 1966-67 मध्ये 4.2% कमी झालेलं आहे. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था ही पूर्णपणे दिवाळखोर बनली आणि आपल्याला जे आहे IMF कडे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडे जे आहे जावं लागलं आणि 1966 मध्ये रुपयाचं 36.5% अवमूल्यन देखील घडवण्यात आलेलं आहे या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या टायमाला. तिसरी योजना जी आहे ही पूर्णपणे अपयशी ठरली आणि त्यामुळे पंचवार्षिक योजनांना जो आहे ब्रेक देण्याचा डिसिजन सरकारने घेतला आणि त्याचमुळे योजना सुट्टी म्हणजे प्लॅन हॉलिडे ठरवण्यात आला आणि याच्यामध्ये 3 जे आहे वार्षिक योजना राबवण्यात आल्या. आता ह्या योजना सुट्टीचा म्हणजे प्लॅन हॉलिडेचा कालावधी होता 1 एप्रिल 1966 ते 1 एप्रिल 1969. सो या काळामध्ये जे आहेत 3 वार्षिक योजना राबवण्यात आल्या. तिसऱ्या योजनेच्या अपयशामुळे व निर्माण झालेल्या आर्थिक अस्थैर्यामुळे सरकारला चौथी योजना सुरू करता आली नाही. आता जी पहिली वार्षिक योजना होती ती झाली होती 1966-67 दरम्यान आणि याच्यामध्ये 1966च्या खरीप हंगामामध्ये सरकारने हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला पहिल्या वार्षिक योजनेमध्ये 1966-67 ला. त्यानंतर 6 जून 1966 मध्ये रुपयांचं 36.5% अवमूल्यन देखील घडवण्यात आलं. दुसरी वार्षिक योजना राबवण्यात आली 1967 ते 68 दरम्यान. यामध्ये हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानामुळे व पुरेशा मान्सूनमुळे अर्थव्यवस्थेची परिस्थिती जी आहे ही सुधारण्यास सुरुवात झाली. 1967-68 मध्ये अन्नधान्यांचे उच्चांकी उत्पादन देखील झालेलं आहे. सो इथे आपल्याला जे आहे प्रॉफिट झालेला आहे. त्यानंतर तिसऱ्या वार्षिक योजना झालेली आहे 1967 आणि 69 साली. सो यामध्ये अन्नधान्य उत्पादन व किमती या स्थिरावलेल्या आहेत. व्यवहार तोल सुधारला आणि चौथी योजना सुरू करण्यास अनुकूल परिस्थिती या तिसऱ्या वार्षिक योजनेमध्ये निर्माण झाली. चौथी पंचवार्षिक योजना. चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974 दरम्यान आणि चौथ्या पंचवार्षिक योजनेचा जो मुख्य भर होता तो होता स्वावलंबनावरती. आणि याच वेळेला म्हणजे चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या वेळेला इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाव अशी घोषणा देखील दिलेली आहे. आता चौथ्या पंचवार्षिक योजनेचं जे प्रतिमान होतं ते होतं ॲलन मान आणि अशोक रुद्र. या योजनेचं उपनाव होतं गाडगीळ योजना आणि घोषवाक्य होतं स्थैर्यासह आर्थिक वाढ. ओपन कन्सिस्टन्सी मॉडेलवरती जी आहे ही चौथी पंचवार्षिक योजना ही आधारलेली होती आणि हिचा जो आराखडा जो आहे हा आराखडा धनंजय गाडगीळ यांनी तयार केला होता आणि म्हणूनच हिला जे आहे गाडगीळ योजना हे तिचं उपनाव पडलं होतं. प्रस्तावित खर्च याचा सांगण्यात आला होता 15,900 कोटी, पण वास्तविक खर्च झालेला आहे 15,799 कोटी. अपेक्षित वृद्धी दर यांनी ठेवला होता 5.7% आणि साध्य झालेला वृद्धी दर आहे, आता इकडे 2 आकडे देण्यात आलेले आहेत, 2.05% आणि 3.3%. सो काही ठिकाणी
2.05% सांगण्यात आलेलं आहे चौथ्या पंचवार्षिक योजनेचं साध्य वृद्धी दर, आणि काही ठिकाणी 3.3% जे आहे हे सांगण्यात आलेलं आहे. म्हणून मी हे दोन्ही आकडे इकडे लिहिलेले आहेत. चौथ्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट काय होतं, तर स्वावलंबन, सामाजिक न्यायासह आर्थिक वाढ आणि समतोल प्रादेशिक विकास, हे चौथ्या पंचवार्षिक योजनेचं जे आहे हे उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. चौथ्या पंचवार्षिक योजने टायमाला हाती घेण्यात आलेले प्रकल्प आणि घडलेल्या महत्वाच्या घटना कोणकोणत्या होत्या. तर सर्वात प्रथम जे आहे 1973 साली अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रमाची सुरुवात या चौथ्या पंचवार्षिक योजनेपासून सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर लघु शेतकरी विकास अभिनीकरण 1974 साली. बोकारो पोलाद प्रकल्प जो आहे हा रशियाच्या मदतीने 1972 साली सुरू करण्यात आला. त्याच्यानंतर सेल म्हणजे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची स्थापना करण्यात आली 1973 साली. आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी MRTP म्हणजेच मोनोपॉलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिस ऍक्ट 1969 हा कायदा संमत करण्यात आला. आणि 6 जुलै 1969 मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. नरीमन समिती शिफारसीनुसार अग्रणी बँक योजना सुरू करण्यात आली 1969 साली. त्यानंतर भारतीय साधारण विमा महामंडळाची स्थापना 1 जानेवारी 1973 साली करण्यात आली. 1972-73 मध्ये पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल हा अनुकूल राहिलेला आहे. त्यानंतर फेरा कायदा म्हणजेच काय तर फॉरेन एक्सचेंज रेग्युलेटरी ऍक्ट 1973 साली सुरू करण्यात आला. 18 मे 1974 रोजी राजस्थानने तिसऱ्या युद्धाची भूमिगत अणुचाचणी पोखरण 1 देखील याच चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या टायमाला घेण्यात आलेली आहे. आणि सोबतच आपल्याला काही गोष्टी अजून लक्षात ठेवायच्या आहेत, ते म्हणजे ऑपरेशन फ्लुइड जे आहे म्हणजे धवल क्रांती ही 1972 साली सुरू करण्यात आलेली आहे. डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या अध्यक्षतेखाली जी आहे ही 3 टप्प्यामध्ये हे ऑपरेशन फ्लुइड झालेलं आहे. त्याला दुधाचा महापूर किंवा धवल क्रांती असे म्हटलं जातं. त्याच्यानंतर विजयनगर लोह पोलाद कारखाना देखील याच चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या टायमाला सुरू झालेला आहे. चौथ्या पंचवार्षिक योजनेचं मूल्यमापन करायचं झालं तर काही प्रमाणात जे आहे अपयश आलेलं आहे. आणि याची कारणं कोणकोणती होती, तर बांगलादेश मुक्ती युद्ध झालं होतं 1971 साली. त्याच्यानंतर भारत पाकिस्तानचं जे आहे हे दुसरं युद्ध झालं होतं. भारत पाकिस्तानचं दुसरं युद्ध देखील या काळामध्ये झालं होतं. त्याच्यानंतर 1973 मध्ये पहिला तेलाचा झटका ऑइल क्रायसिस त्याला म्हटलं जातं. ऑइल क्रायसिस जे आहे हे 1973 साली झालं होतं आणि त्याच्यामध्ये तेलाच्या जागतिक किमती ज्या आहे हे 400% वाढल्या होत्या. आणि हे रिझन होतं की काही प्रमाणात चौथी पंचवार्षिक योजना ही अपयशी झाली होती. पाचवी पंचवार्षिक योजना. पाचव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता 1 एप्रिल 1974 ते 31 मार्च 1979. मुख्य भर पाचव्या पंचवार्षिक योजनेचा होता गरिबी हटाव, दारिद्र्य निर्मूलन आणि स्वावलंबन याच्यावरती. प्रतिमान वापरण्यात आलं होतं ॲलन मान आणि अशोक रुद्र यांचं. आणि सोबतच जो अंतिम आराखडा तयार केला होता तो केला होता DD धर यांनी. अपेक्षित वृद्धी दर सांगण्यात आला होता 4.4%, पण साध्य वृद्धी दर झालेला आहे 4.8%. प्रस्तावित खर्च किती होता तर 37,250 कोटी आणि वास्तविक खर्च आलेला आहे 39,426 कोटी. पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये काही प्रकल्प आणि काही महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत. तर पहिलं होतं ट्रेनिंग रुरल युथ ऑफ सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे ट्रायसम. ट्रायसम हा जो प्रकल्प आहे हा पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये राबवण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ग्रामीण भागातील तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम होता. आणि हा कधी राबवण्यात आलेला आहे, हा राबवण्यात आलेला आहे ऑगस्ट 1979ला. ऑगस्ट 1979ला हा ट्रायसम कार्यक्रम जो आहे हा राबवण्यात आलेला आहे. ऑक्टोबर 1975 रोजी पहिल्या 5 प्रादेशिक बँका स्थापन करण्यात आल्या. त्यानंतर डेझर्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम 1977-78 म्हणजेच काय तर वाळवंट विकास कार्यक्रमाची जी आहे सुरुवात देखील या पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या टायमाला झालेली आहे. 1976-77 मध्ये दुसऱ्यांदा व्यापार तोल हा भारताचा अनुकूल राहिलेला आहे. त्यानंतर पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आलं 1976 रोजी. 18 मे 1974ला पहिली अणुचाचणी पोखरण राजस्थान येथे घेण्यात आली. त्याच्यानंतर 1977ला HDFC ची स्थापना करण्यात आली. आता याचं जर मूल्यमापन करायचं झालं
5व्या पंचवार्षिक योजनेत तर दारिद्र्य निर्मूलन, बेरोजगारी, स्वावलंबन या क्षेत्रामध्ये जे आहे अपयश आलेलं आहे. आता 5व्या पंचवार्षिक योजना टायमाला काही महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत? तर 5वी पंचवार्षिक योजना ही आपल्याला माहिती आहे 5 वर्षांसाठी ठरवण्यात आली होती. म्हणजे 1979 पर्यंत जी आहे ही योजना होणार होती. 31 मार्च 1979 पर्यंत. पण झालं असं की 1977ला काँग्रेसचं सरकार पडलेलं आहे आणि काँग्रेसचं सरकार पडून जे आहे जनता पार्टीचं सरकार आलं आणि जनता पार्टीने असं डिसाईड केलं की आता ह्या ज्या पंचवार्षिक योजना आहेत हे आपण कंटिन्यू करायच्या नाहीत. म्हणून 1968 साली जे आहे सरकारने ही जी 5वी पंचवार्षिक योजना आहे ही संपुष्टात आणलेली आहे. म्हणजे 5वी पंचवार्षिक योजना ही 5 वर्षांसाठी राबवण्यात आलेली नाही तर ती 4 वर्षांसाठी राबवण्यात आली. कारण सरकार बदललं होतं. सो 1 एप्रिल 1968 मध्ये जनता सरकारने स्वतःची 6वी योजना आणली आणि तिला त्यांनी नाव दिलं होतं सरकती योजना. पण झालं असं की 3 जानेवारी 1980 मध्ये काँग्रेस जी आहे ही परत सत्तेमध्ये आली आणि सरकती योजना जी आहे काँग्रेसने फेटाळून लावून परत 1 एप्रिल 1980 पासून 6वी पंचवार्षिक योजनेला सुरुवात झालेली आहे. आता आपण पाहूया सरकती योजना किंवा साखळी योजनेबद्दल माहिती. पार्श्वभूमी तुम्हाला सांगितलेली आहे की कशा प्रकारे 1977ला काँग्रेसचं सरकार पडलं, त्याच्यानंतर जनता पक्षाचं सरकार आलं. जनता पक्षाने 5वी योजना फेटाळून लावली आणि स्वतःची सरकती योजना त्यांनी सुरू केली. आता या योजनेचा कालावधी किती होता तर 1978 तर 1983 या 5 वर्षांसाठी जी आहे ही सरकती योजना जनता पक्षाने राबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र 1980ला जे आहे काँग्रेसचं सरकार परत आलं आणि त्यामुळे जे आहे ही जी योजना आहे सरकती योजना ही 1 एप्रिल 1978 ते जानेवारी 1980 दरम्यानच राबवण्यात आली आणि 1980ला परत काँग्रेस सरकारने आपली 6वी पंचवार्षिक योजना घोषित केलेली आहे. सो सरकती योजनेने काय केलेलं आहे तर PC महालनोबिस या प्रतिमानाचा त्यांनी त्याग केलेला आहे. 1980 मध्ये पुन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सरकार आलं व काँग्रेसने साखळी योजना नाकारून 6वी पंचवार्षिक योजना सुरू केली. सो सरकती योजना दरम्यान कोणकोणते प्रकल्प हाती घेण्यात आले होते? सो कामाच्या बदल्यात अन्न, अंत्योदय योजना आणि जिल्हा उद्योग केंद्र हे 3 प्रकल्प जे आहेत हे सरकती योजनेच्या काळामध्ये हाती घेण्यात आले होते. पण सोबतच काही समस्या देखील निर्माण झाल्या होत्या, जसं की तेलाचं दुसरं संकट, इराणमध्ये क्रांती झाली होती. अशा प्रकारचं जे आहे सरकती योजनेच्या टायमाला समस्या निर्माण झाल्या होत्या. 6वी पंचवार्षिक योजना. आता 6वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता 1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985 या दरम्यान. याचा जो मुख्य भर होता हा मुख्य भर होता दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मितीवरती. 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही जी आहे सर्वात यशस्वी पंचवार्षिक योजना होती. सर्वात अपयशी कोणती होती तर सर्वात अपयशी 3री पंचवार्षिक योजना होती आणि 6वी जी आहे ही सर्वात यशस्वी योजना होती. प्रतिमानीचं होतं ॲलन मान आणि अशोक रुद्र. अपेक्षित वृद्धी दर सांगण्यात आला होता 5.2% आणि साध्य वृद्धी दर झालेला आहे 5.5 किंवा 5.60%. काही ठिकाणी 5.5% सांगितले, काही ठिकाणी 5.7% सांगितलं. 6व्या पंचवार्षिक योजनेचं जे उद्दिष्ट होतं ते काय काय होतं तर 5.2 वाढीचा दर साध्य. त्यानंतर 3,40,00,000 लोकांसाठी रोजगार निर्मिती करणं आणि आर्थिक व तांत्रिक स्वावलंबन करणं ही 3 उद्दिष्ट 6व्या पंचवार्षिक योजनेसमोर ठेवण्यात आली होती. 6व्या पंचवार्षिक योजनेत काही महत्वाचे प्रकल्प आणि घडामोडी देखील घडलेल्या आहेत. आता 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2 ऑक्टोबर 1980 रोजी 2 नवीन प्रोग्राम किंवा कार्यक्रम जे आहेत याची सुरुवात करण्यात आली. पहिला कार्यक्रम होता एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम IRDP आणि दुसरा कार्यक्रम होता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम NREP. हे 2 कार्यक्रमाची सुरुवात 2 ऑक्टोबर 1980 रोजी जी आहे ही करण्यात आली होती. आता हा जो IRDPचा जो कार्यक्रम होता हा कुशल कामगारांसाठी हा कार्यक्रम होता. कुशल लोकांसाठी म्हणजे स्किल्ड लोकांसाठी जो आहे हा कार्यक्रम होता आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम जो आहे हा अकुशल कामगारांसाठी होता. अकुशल लोकांसाठी हा NREPचा कार्यक्रम होता आणि IRDPचा कार्यक्रम जो आहे हा कुशल लोकांसाठी होता. त्यानंतर ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम म्हणजे RLEGP हा 15 ऑगस्ट 1983 ला जो आहे हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत भूमिहीन लोकांसाठी जे आहे हा कार्यक्रम होता. भूमिहीन लोकांना रोजगाराची हमी उपलब्ध करून देणं हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
ग्रामीण भागातील महिला व मुलांचा विकास करण्यासाठी डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चिल्ड्रन इन रुरल एरिया म्हणजे DWCRA हा डेन्मार्कच्या मदतीने सप्टेंबर 1982 रोजी कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. त्यानंतर नवीन 20 कर्मी कार्यक्रमाची सुरुवात देखील या 6व्या पंचवार्षिक योजनेपासून झाली होती. विशाखापट्टणम पोलाद प्रकल्प आंध्र प्रदेश तसेच सालेम पोलाद प्रकल्प तामिळनाडू याची सुरुवात देखील जी आहे या 6व्या पंचवार्षिक योजनेपासून सुरुवात झालेली आहे. त्यानंतर 15 एप्रिल 1980 रोजी दुसऱ्यांदा 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. आता आपल्या सगळ्यांना आठवणीत आहे की 1969ला जे आहे पहिल्यांदा 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर 80ला जे आहे 6 बँकांचं राष्ट्रीयकरण दुसऱ्यांदा करण्यात आलेलं आहे. जानेवारी 1982 मध्ये एक्झिम बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. नंतर 12 जुलै 1982ला नाबार्डची स्थापना करण्यात आली. देशात अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण देशाला घोषित करण्यात आले. शिवारमण समितीच्या शिफारसीनुसार 12 जुलै 1982 रोजी ग्रामीण भागाच्या विकासासाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची देखील स्थापना करण्यात आली. 2 डिसेंबर 1984ला भोपाळ गॅस दुर्घटना देखील घडलेली आहे. आता 6व्या पंचवार्षिक योजनेचं मूल्यमापन करायचं झालं तर ही योजना जी आहे ही यशस्वी ठरलेली आहे. वाढीचा दर 5% अधिक साध्य होण्यास येथून सुरुवात झालेली आहे. 7वी पंचवार्षिक योजना. 7व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990. 15 वर्षांच्या दीर्घकालीन योजनेचा ती भाग होते. तर 15 वर्ष म्हणजे काय तर 1985 ते 2000 या दीर्घकालीन योजनेचा म्हणजे 15 वर्ष दीर्घकालीन योजनेचा ती भाग होती. याचा मुख्य भर म्हणजे 7व्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर होता उत्पादन रोजगार निर्मितीवरती. 7व्या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान होतं ब्रह्मानंदानी वकील यांच्या मजुरी वस्तू प्रतिमानावरती आधारित हे प्रतिमान होतं. योजनेचं उपनाव होतं रोजगार निर्मिती जनक योजना. ह्याचं घोषवाक्य होतं अन्न रोजगार व उत्पादकता. तसेच 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काँग्रेस सरकारने एप्रिल 1988 मध्ये आपल्या वार्षिक अधिवेशनामध्ये बेकारी हटाव ही घोषणा देखील दिली होती. अपेक्षित वृद्धी दर 7व्या पंचवार्षिक योजनेचा होता 5% आणि तो साध्य झालेला आहे 6.01%. दरडोई उत्पन्नाचा विकास दर 3.7% होता. 7व्या पंचवार्षिक योजने टायमाला कोणकोणते प्रकल्प हाती घेण्यात आले तसेच कोणकोणत्या महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत ते आपण पाहूया. तर सर्वप्रथम इंदिरा आवास योजना 1985-86ला जी आहे सुरू करण्यात आली आणि ही इंदिरा आवास योजना RLEGP म्हणजेच काय तर ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजनेचा एक भाग म्हणून 1985-86ला सुरुवात करण्यात आली. तर हिचा जे मेन उद्देश काय होता इंदिरा आवास योजनेचा जे वेडबिगार आहेत जे गरीब आहेत त्यांच्यासाठी मोफत घरं सरकारकडून त्यांना दिली जाणार. त्यानंतर 1996 पासून जे आहे ही इंदिरा आवास योजना ही स्वतंत्र योजना म्हणून राबवण्यात यायला लागली. त्यानंतर दशलक्ष विहिरी योजनेची जी आहे सुरुवात झालेली आहे. NREP म्हणजे काय तर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रमाचा भाग म्हणून ग्रामीण भागात सिंचन सुविधांचा विकास करण्यासाठी NREPचा भाग म्हणून म्हणजेच काय तर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रमाचा भाग म्हणून 1988-89 पासून जी आहे ही दशलक्ष विहिरी योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर कॅपाटची स्थापना 1986ला करण्यात आली. 1986-87ला कॅपाटचा फुल फॉर्म होतो काउन्सिल फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ पीपल्स ऍक्शन अँड रुरल टेक्नॉलॉजी. तर ह्या कॅपाटचा उद्देश काय होता तर ग्रामीण भागाचा समुचित विकास व तेथे आर्थिक घडामोडींना प्रोत्साहन देण्यासाठी कपाट ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. यानंतर जवाहर रोजगार योजना. जवाहर रोजगार योजना जी आहे ही राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम म्हणजेच NREP आणि सोबतच ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम म्हणजे RLEGP या दोन योजनांचं एकत्रीकरण करून 1 एप्रिल 1989 पासून ही जवाहर रोजगार योजना तयार करण्यात आली आणि ही स्वतंत्र भारताची पहिली विकेंद्रीकृत योजना होती. त्यानंतर
1989 साली नेहरू रोजगार योजना सुरू करण्यात आली. सो इथे जे आहे आपल्याला डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे की ही जी योजना आहे जवाहर रोजगार योजना, ही फक्त आणि फक्त जे आहे अकुशल मजुरांसाठी आणि अकुशल मजूर पण कुठले तर ग्रामीण भागातील अकुशल मजुरांसाठी ही जवाहर रोजगार योजना सुरू करण्यात आली. आणि ही जी नेहरू रोजगार योजना आहे, ही नेहरू रोजगार योजना ही शहरी भागातील कुशल आणि अकुशल या दोन्ही कामगारांसाठी जी आहे सुरू करण्यात आली. त्यानंतर खडू फळा मोहीम ही देखील जी आहे सुरू करण्यात आलेली आहे. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीची स्थापना 12 एप्रिल 1988 साली 7व्या पंचवार्षिक योजनेच्या टायमाला सुरू करण्यात आली. त्यानंतर पुनर्गठित 20 कलमी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राजीव गांधी सरकारने 20 कलमी कार्यक्रमामध्ये बदल करण्याचा निर्णय 1986 ला घेऊन हा कार्यक्रम सुरू करणं आणि त्याची अंमलबजावणी केलेली आहे 1 एप्रिल 1987 पासून. दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येचं प्रमाण जे आहे हे या योजनेच्या टायमाला म्हणजे 7व्या पंचवार्षिक योजनेच्या टायमाला 37% वरून जे आहे 30% पर्यंत देखील कमी झालेलं आहे. सो दारिद्र्यामध्ये जे आहे ही 7% घट झालेली आहे 7व्या पंचवार्षिक योजनेच्या टायमाला. 7व्या पंचवार्षिक योजनेनंतर डायरेक्ट 8वी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली नाही, तर मध्ये जे आहे 2 वार्षिक योजना राबवण्यात आल्या 1990 ते 1992 दरम्यान. आणि याचं मुख्य कार्य काय होतं तर देशातील राजकीय अस्थैर्य दूर करणं, तसेच LPG धोरण जे आहे राबवण्यात आलं 24 जुलै 1991 रोजी. तर LPGचा फुल फॉर्म काय होतं तर लिबरलायझेशन म्हणजे उदारीकरण, प्रायव्हेटायझेशन म्हणजे खासगीकरण आणि ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण. 1990 ते 92 दरम्यान अर्थव्यवस्थेत अनेक दुष्परिणाम निर्माण झाले. ते कोणकोणते होतं तर व्यवहार तोलाचं संकट आपल्या पुढे उभं राहिलं. परकीय चलनाचा साठा जो आहे अत्यल्प साठा राहिला होता. चलनवाढीचा जो आहे मोठा दर निर्माण झाला होता. उद्योग क्षेत्रामध्ये मंदी आली होती. तसेच काही राजकीय घडामोडी देखील घडल्या, जसे की राजकीय अस्थिरता निर्माण झाली, तेलाचं तिसरं संकट उभं राहिलं, 1991चं आर्थिक संकट उभं राहिलं. त्याच्यानंतर हर्षद मेहता घोटाळा जो आहे हा बाहेर आला. नंतर सेबीला वैधानिक दर्जा 1992 मध्ये देण्यात आला. 8वी पंचवार्षिक योजना. सो 8व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता? सो 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997 दरम्यान 8वी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली होती. 8व्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य बळ होता मानवी विकास आणि मनुष्यबळ विकास. आणि प्रतिमान कोणतं होतं तर याचं प्रतिमान होतं राव मनमोहन प्रतिमान. राव म्हणजे PV नरसिंहराव आणि मनमोहन म्हणजे मनमोहन सिंग. सो यांनी जो आहे LPGचा अवलंब केलेला आहे. LPG म्हणजे मी आपल्याला आधीच सांगितलेलं आहे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. आणि ही जी 8वी पंचवार्षिक योजना होती या योजनेपासून सरकारने पूर्णपणे सूचक नियोजनाचा देखील अवलंब केलेला आहे. आता अपेक्षित वृद्धी दर होता 5.6% आणि तो साध्य झालेला आहे 6.8%. 8व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट कोणकोणती होती तर सर्वप्रथम होता या शतकाच्या अखेरपर्यंत पूर्ण रोजगाराचं उद्दिष्ट गाठणं आणि पुरेशा रोजगाराच्या संध्या ज्या आहेत ह्या लोकांना उपलब्ध करून देणं. त्यानंतर लोकसंख्या वाढीचा जो वेग आहे हा नियंत्रित करणं. 15 ते 35 वयोगटातील सर्वांना प्राथमिक शिक्षण देणं. सर्व खेड्यातील सर्व लोकांना स्वच्छ व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणं, तसेच प्राथमिक आरोग्य सोयी सुविधा पुरवणं व त्यांची रोगराईपासून मुक्तता करणं. सोबतच 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काही प्रकल्प व काही महत्वाच्या घटना देखील घडलेल्या आहेत. सो राष्ट्रीय महिला कोषाची स्थापना 1992-93 साली करण्यात आली. सो हिचा मुख्य उद्देश काय होता? सो असंघटित क्षेत्रातील ज्या निर्धन महिला आहेत त्यांच्या वित्तीय गरजा पूर्ण करणं हे राष्ट्रीय महिला कोषाचं जे आहे उद्दिष्ट होतं. त्यानंतर 2 ऑक्टोबर 1993 रोजी 3 योजना सुरू करण्यात आल्या. म्हणजे एकाच दिवशी 2 ऑक्टोबर 1993 रोजी 3 ज्या आहेत योजना सुरू करण्यात आल्या. कोणकोणत्या 3 योजना होत्या या? तो सर्वप्रथम होतं आश्वासित रोजगार योजना, त्यानंतर पंतप्रधान रोजगार योजना आणि तिसरं होतं महिला समृद्धी योजना. आता महिला समृद्धी योजनेचं उद्दिष्ट होतं ग्रामीण महिलांमध्ये बचतीची जी आहे प्रवृत्ती वाढीस लागणं हे तिचं उद्दिष्ट होतं. सो 2 ऑक्टोबर 1993 ला या 3 योजना सुरू करण्यात आल्या. त्यानंतर संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना देखील या 8व्या पंचवार्षिक योजनेच्या टायमाला सुरू करण्यात आलेली आहे. सो 15 ऑगस्ट 1995 रोजी 3 योजना ज्या आहेत सुरू करण्यात आल्या. कोणकोणत्या होत्या तर राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना, त्यानंतर मध्यान्ह आहार योजना. आता मध्यान्ह आहार योजनेचा उद्देश काय होता तर प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण करणं व प्राथमिक शाळांमधील जे मुलं आहेत त्यांच्या पोषणाचा दर्जा सुधारणं.
त्यानंतर इंदिरा महिला योजना, या 3 योजना ज्या आहेत 15 ऑगस्ट 1995 रोजी सुरू करण्यात आल्या. त्यानंतर 1992 मध्ये पहिल्यांदा सार्वत्रिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आणि लक्षात ठेवायचं 1996ला जे बी रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली याच्या अंतर्गतच निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. 1992-93 मध्ये रुपया व्यापार खात्यावर आंशिक परिवर्तनीय झाला. किती आंशिक परिवर्तनीय? आणि 1993-94 मध्ये व्यापार खात्यावर तो पूर्ण परिवर्तनीय झाला. तर 1994-95 मध्ये चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय झालेला आहे. त्यानंतर 1992 मध्ये सेबीला जे आहे संविधानिक दर्जा देखील देण्यात आलेला आहे. 1992ला 73वी व 74व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेत संविधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. फक्त पंचायत राजच नाही तर नागरी स्वराज्य संस्थांना देखील जे आहे संविधानिक दर्जा देण्यात आला 1992 साली. त्यानंतर भारतात पहिल्यांदा 1996 मध्ये डिपॉझिटच्या प्रणालीची जी आहे सुरुवात झालेली आहे. आता मी मगाशी सांगितलं निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना 1996ला झालेली आहे जे.बी. रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली. त्यानंतर संगम योजनेची सुरुवात झालेली आहे 15 ऑगस्ट 1996ला. 1 फेब्रुवारी 1997 मध्ये गंगा कल्याण योजनेची देखील सुरुवात करण्यात आलेली आहे. आता 8व्या पंचवार्षिक योजनेचं मूल्यमापन करायचं झालं तर योजना जी आहे सर्व क्षेत्रांमध्ये यशस्वी झालेली आहे. जो वाढीचा दर होता हा सरासरी 6.68 इतका साध्य करण्यात आलेला आहे. कृषी क्षेत्रामध्ये वार्षिक सरासरी वाढीचा दर होता तो 3.9% होता. नंतर उद्योग क्षेत्रामध्ये तो 8% होता आणि सेवा क्षेत्रामध्ये तो 7.9% होता. सो 8वी पंचवार्षिक योजना जी आहे ही यशस्वी झालेली आहे. 9वी पंचवार्षिक योजना. 9व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता 1 एप्रिल 1997 ते 31 मार्च 2002. ही 15 वर्षाच्या दीर्घकालीन योजनेचा भाग होती. आणि ही जी योजना होती ही 4 बाबींच्या संदर्भात तयार करण्यात आली होती. तर 4 बाबी कोणकोणत्या होत्या? तर पहिलं होतं राहणीमानाचा दर्जा, दुसरं होतं उत्पादनक्षम रोजगार निर्मिती, तिसरं होतं प्रादेशिक समतोल आणि चौथं होतं स्वावलंब. या 4 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. या 4 बाबींच्या संदर्भात ही 9वी पंचवार्षिक योजना तयार करण्यात आली होती. हिचा जो मुख्य भर होता हा मुख्य भर होता कृषी व ग्रामीण विकास. त्यानंतर घोषवाक्य कोणतं होतं? तर घोषवाक्य होतं सामाजिक न्याय आणि समानतेसह आर्थिक वाढ. आणि अपेक्षित वृद्धी दर सांगण्यात आला होता 6.5%, पण तो साध्य झालेला आहे 5.5%. 9व्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये काही प्रकल्प व काही महत्वाच्या घटना देखील घडलेल्या आहेत. आता कस्तुरबा गांधी शिक्षण योजना ही 15 ऑगस्ट 1997ला जी आहे सुरू करण्यात आली. स्त्री साक्षरता कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये मुलींच्या शाळा काढणं हे याचं उद्दिष्ट होतं. त्यानंतर स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना सप्टेंबर 1997 रोजी जी आहे याची सुरुवात करण्यात आली. आता शहरातील बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार तसेच मजुरी रोजगाराची जी आहे ही योजना होती. त्यानंतर भाग्यश्री बालकल्याण योजना, राजराजेश्वरी महिला कल्याण योजना 19 ऑक्टोबर 1998ला ही स्त्रियांसाठीचा जो आहे विमा संरक्षण योजना होती. त्यानंतर अन्नपूर्णा योजनेची सुरुवात झालेली आहे मार्च 1999ला. याच्यामध्ये पेन्शन न मिळणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 10 किलो अन्नधान्याचा पुरवठा करणं हे याचं उद्दिष्ट होतं. त्यानंतर स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना 1 एप्रिल 1999ला जी आहे 6 योजनांचं एकत्रीकरण करून ही स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेची सुरुवात करण्यात आली होती. तर 6 योजना कोणकोणत्या होत्या? तर IRDP, ट्रायसम, त्याच्यानंतर DWCRA, स्टेट्रा, गंगा कल्याण योजना, त्याच्यानंतर दशलक्ष विहिरींची योजना, या 6 ज्या आहेत योजनांचं एकत्रीकरण करून ही योजना तयार करण्यात आली होती. आणि हिचं लक्ष काय होतं? तर ग्रामीण गरीब व बेरोजगारी नष्ट करण्याबाबत व स्वयंरोजगाराबाबतची ही योजना होती. त्यानंतर जवाहर ग्राम समृद्धी योजना. जवाहर ग्राम समृद्धी योजना 1 एप्रिल 1999ला जी आहे हिची सुरुवात करण्यात आलेली आहे. आता याचं उद्दिष्ट काय होतं? तर याचं उद्दिष्ट होतं जवाहर रोजगार योजनेची पुनर्रचना करून पहिली गोष्ट तर ही योजना तयार करण्यात आली होती. आणि सामुदायिक ग्रामीण पायाभूत सुविधांच्या निर्मितीबाबतची ही योजना होती. त्यानंतर अंत्योदय योजना. अंत्योदय योजनेची सुरुवात झालेली आहे 25 डिसेंबर 2000ला. याच्यामध्ये स्वस्त भावाने अन्नधान्य दिलं जायचं. गरीबातल्या गरीब कुटुंबांना दरमहा म्हणजे दर महिन्याला 25 किलोग्राम अन्नधान्य पुरवठा व्हायचा. त्याच्यामध्ये 2 रुपये जे आहे 2 रुपये किलो गहू, त्याच्यानंतर 2 रुपये किलो तांदूळ या भावाने जे आहे हे अन्न दिलं जायचं. त्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना.
25 डिसेंबर 2000ला जे आहे या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि ह्याचा उद्देश काय होता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचं? तर देशातील सर्व खेडेगावांना बारमाही रस्त्याने जोडणारी ही योजना होती. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना 2000 ते 2001 च्या दरम्यान सुरू करण्यात आली होती. याच्यामध्ये ग्रामस्तरावर शाश्वत मानवी विकास साध्य करण्याबाबतची ही योजना होती. सो याच्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होता? तर प्राथमिक आरोग्य, प्राथमिक शिक्षण, ग्रामीण गृहनिर्माण, ग्रामीण पेयजल, पोषण आणि ग्रामीण विद्युतीकरण याचा याच्यामध्ये समावेश होता. त्यानंतर आलं सर्व शिक्षा अभियान 2001 ला. सो सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शिक्षण न घेणाऱ्या मुलांची संख्या कमी करण्याबाबतची जी आहे ही योजना होती. त्यानंतर 1998 मध्ये राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना स्वायत्ता देण्यासाठी नवरत्न व मिनिरत्न शृंखला सुरू करण्यात आली. त्यानंतर कृषी विमा महामंडळाची स्थापना देखील या 9व्या पंचवार्षिक योजनेच्या टायमाला जे आहे सुरू करण्यात. आता ही जी आहे कृषी विमा महामंडळ, हे कृषी विमा महामंडळ जे आहे याची सुरुवात झाली होती, म्हणजे ह्याची स्थापना झाली होती जून 1999 मध्ये. राष्ट्रीय कृषी विमा योजना सुरू करण्यात आली आणि तिच्या अंमलबजावणीसाठी जे आहे कृषी विमा महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. सो ही कधी झालेली आहे तर 1999 ला. त्यानंतर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 25 सप्टेंबर 2001 ला जे आहे या योजनेची सुरुवात करण्यात आली. त्याच्यामध्ये आश्वासित रोजगार योजना व जवाहर ग्राम समृद्धी योजना यांचं एकत्रीकरण करून ही संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना तयार करण्यात आली. त्यानंतर आलं वाल्मिकी आंबेडकर आवास योजना. ही सप्टेंबर 2001 ला सुरुवात झालेली आहे आणि याचा उद्देश काय होता तर शहरी झोपडपट्टीतील लोकांसाठी गृह म्हणजे घरांची निर्मिती करणं, हे याचा उद्देश होतं. एप्रिल 1997 मध्ये भारताचं दुसरं पंचवार्षिक परकीय धोरण जे आहे हे घोषित करण्यात आलं. राष्ट्रीय कृषी योजना सुरू करण्यात आली जून 1999 ला. 9व्या पंचवार्षिक योजनेचं जर मूल्यमापन केलं तर त्यामध्ये कृषी क्षेत्राचा वाढीचा दर हा कमी झाला होता. कृषी क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर होता 2.44% म्हणजे 2.44%. त्यानंतर उद्योग क्षेत्रात वार्षिक सरासरी वाढीचा दर होता 4.29% आणि सेवा क्षेत्रामध्ये वार्षिक सरासरी वाढीचा दर होता 7.87%. 10वी पंचवार्षिक योजना. सो 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2007 या दरम्यानचा. याचा मुख्य भर होता शिक्षणावरती. शिक्षण आणि ते पण प्राथमिक शिक्षणावरती जास्त भर होता. या योजनेचं उपनाव होतं शिक्षण योजना किंवा जनता योजना. प्रतिमान होतं गांधीवादी प्रतिमान. अपेक्षित वृद्धी दर किती होता तर अपेक्षित वृद्धी दर सांगण्यात आला होता 8%, पण तो साध्य झालेला आहे 7.8 ते 7.9%च्या दरम्यान. 10व्या पंचवार्षिक योजनेची मुख्य उद्दिष्ट कोणकोणती होती? सो त्याची मुख्य उद्दिष्ट होती जीडीपीच्या वाढीच्या दराचं लक्ष जे आहे प्रतिवर्ष 8% ठेवण्यात आलं होतं. प्रतिवर्ष 8%. त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचं जे प्रमाण आहे ते 2007 पर्यंत 21%, तर 2012 पर्यंत 11% कमी करणं. 2001 ते 2011 या दशकातील लोकसंख्या वाढीचा जो दर आहे तो 16.2% कमी करणं. त्यानंतर साक्षरतेचं प्रमाण जे आहे ते 2007 पर्यंत 75%, तर 2012 पर्यंत 80% वाढवणं. माता मृत्यूचं जे प्रमाण आहे ते 2007 पर्यंत दर हजारी जिवंत जन्मामागे 2, तर 2012 पर्यंत 1 ने कमी करणं. त्यानंतर बालमृत्यूचं जे प्रमाण आहे ते 2007 पर्यंत दर हजारी 45, तर 2012 पर्यंत दर हजारी 28 पर्यंत जे आहे कमी करणं. 2003 पर्यंत सर्व मुलं ही शाळेत हजर असायला हवीत, तर 2007 पर्यंत सर्व मुलींना जे आहे 5 वर्षाचा शालेय अभ्यासक्रम पूर्ण करावा, हे साध्य करणं हे लक्ष्य होतं. तसंच 2012 पर्यंत सर्व खेड्यांना शाश्वत पेयजलाचा पुरवठा करणं. 2007 पर्यंत सर्व मोठ्या प्रदूषित नद्यांची जी आहे स्वच्छता करणं. कृषी क्षेत्राला गाभा क्षेत्र मांडण्यात आलं आणि स्त्री शक्तीकरण व महिला सबलीकरणासाठी त्रिसूत्री अवलंबण्यात आली. आता ही त्रिसूत्री कोणकोणती होती तर आर्थिक, सामाजिक व लैंगिक सबलीकरण अवलंबण्यात आलेलं आहे.
आता 10व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान काही महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले, तर काही महत्त्वाच्या घटना देखील घडलेल्या आहेत. तर सर्वप्रथम सामाजिक सुरक्षा प्रायोगिक योजना 23 जानेवारी 2014 ला याची सुरुवात झालेली आहे. याचा उद्दिष्ट काय होता? तर असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत, त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षेची ही योजना होती. म्हणजे त्यांना कुटुंब पेन्शन असू दे, विमा योजना असू दे, आरोग्य सेवा असू दे, ह्या प्रोव्हाईड केल्या जाणार. कोणाला? तर असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी. त्यानंतर आलं वंदे मातरम योजना. ही 9 फेब्रुवारी 2004 ला जी आहे, या वंदे मातरम योजनेची सुरुवात करण्यात आली आणि याचा उद्देश होता गरोदर ज्या माता आहेत, ज्या गरीब कुटुंबातल्या आहेत, त्यांची तपासणी करणं आणि त्यांना आरोग्य सेवा देणं. त्यानंतर राष्ट्रीय कामगार अन्न योजना 14 नोव्हेंबर 2004 पासून. सो याचा उद्देश, पहिली गोष्ट डॉक्टर मनमोहन सिंग त्या टायमाला पंतप्रधान होते. त्यांनी आंध्र प्रदेशातील अलूर या गावामध्ये जे आहे या योजनेची घोषणा केली. आता मजुरी रोजगाराबाबतची ही योजना होती. मात्र ही जी योजना आहे ही फेब्रुवारी 2006 पासून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये वर्ग करण्यात आली. आता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हिची सुरुवात झालेली आहे 2 फेब्रुवारी 2004 ला. पण ही वर्ग कधी केलेली आहे? राष्ट्रीय कामगार अन्न योजना 2006 ला वर्ग केलेली आहे. सो राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जी आहे ही केंद्र सरकारने महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेच्या धर्तीवरती ती राष्ट्रीय पातळीवरती सुरू केली होती. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान याची सुरुवात झालेली आहे 3 डिसेंबर 2005 पासून. तसंच 86वी घटना दुरुस्ती 2002 ला करण्यात आली आणि यानुसार काय झालेलं आहे तर सक्तीचं मोफत शिक्षण, म्हणजे प्राथमिक मोफत शिक्षण सक्तीचं जे आहे करण्यात आलं 86व्या घटना दुरुस्तीनुसार. आणि त्याच्यानुसार जे आहे कलम 21A हे ऍड करण्यात आलं मूलभूत अधिकारांमध्ये. त्यानंतर नरेगा कायदा 2005 ला जो आहे संमत झालेला आहे. नंतर भारत निर्माण योजना 2005-6 ला सुरुवात करण्यात आली याची. 11वी पंचवार्षिक योजना. सो 11व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012 या दरम्यान. आणि त्यावेळेला नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते मनमोहन सिंग आणि उपाध्यक्ष होते मोंटेसिंह अहलुवालिया. मुख्य भर कशावरती होता? तर 11व्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर होता जलद व वेगवान वृद्धी याच्यावरती. योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे 19 डिसेंबर 2007 रोजी राष्ट्रीय विकास परिषदेने 54व्या त्यांच्या वार्षिक सभेमध्ये 11व्या योजनेच्या अंतिम आराखड्याला मंजुरी दिली. कधी दिलेली आहे? 19 डिसेंबर 2007 ला. आराखडा तयार केला होता सी रंगराजन यांनी. प्रतिमान होतं पुरा प्रतिमान. त्यानंतर घोषवाक्य 11व्या पंचवार्षिक योजनेचं होतं वेगवान आणि सर्वसमावेशक विकासाकडे. अपेक्षित वृद्धी दर होता 9% आणि तो साध्य झालेला आहे 7.9%. 11व्या पंचवार्षिक योजनेची जी दृष्टी होती ती कशा प्रकारे होती तर वेगवान वृद्धी, ज्यामुळे दारिद्र्य कमी होऊन रोजगाराच्या संधीची निर्मिती होईल. त्यानंतर आरोग्य व शिक्षणासारख्या सेवांची उपलब्धता विशेषतः गरिबांसाठी, शिक्षण व कौशल्य विकासाच्या माध्यमातून सबलीकरण करणं. त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीच्या माध्यमातून रोजगारांच्या संधीचा जो आहे हा विस्तार करणं. कोणाच्या? तर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर पर्यावरणीय शाश्वतता, लिंगविषयक असमानतेमध्ये जे आहे घट करणं आणि शासन प्रणालीमध्ये सुधारणा करणं इत्यादी या योजनेची दृष्टी होती. 11व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान काही प्रकल्प हाती घेण्यात आले, तसेच काही महत्वाच्या घटना देखील घडलेल्या आहेत. सो भारत साक्षर अभियान 2009, पंतप्रधान आदर्श ग्राम योजना 2009, त्यानंतर प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम 2008, राष्ट्रीय बाल कामगार निर्मूलन योजना 2008, केंद्रीय आम आदमी विमा योजना 2007-8, त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण जीवन मिशन 2009-10, उज्ज्वला योजना 4 डिसेंबर 2007, सबला योजना 19 नोव्हेंबर 2010, इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना 2010-11, जननी शिशु सहयोग योजना 1 जून 2011, राष्ट्रीय कृषी विकास योजना 2007-8, भारत निर्माण योजना 2010, नंतर राष्ट्रीय फळ बागायत अभियान योजना 2010, राष्ट्रीय अन्न संरक्षण योजना. अशा प्रकारच्या योजना ज्या आहेत ह्या 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये राबवण्यात आलेल्या आहेत. सोबतच याच दरम्यान म्हणजे 11व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान जे आहे एक BK चतुर्वेदी समितीची स्थापना देखील करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये योजनांची संख्या कमी करून कशा प्रकारे जे आहे त्याची पुनर्रचना करता येते यासाठी या BK चतुर्वेदी समितीची स्थापना करण्यात आली. 12वी पंचवार्षिक योजना.
सो 12व्या पंचवार्षिक योजनेचा जो काळ होता तो होता 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017 आणि ही जी आहे शेवटची पंचवार्षिक योजना होती, हे लक्षात ठेवायचं आहे. मुख्य भर याचा होता पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षणावरती. घोषवाक्य कोणतं होतं तर जलद, शाश्वत आणि अधिक समावेशी वृद्धी. अपेक्षित वृद्धी दर ठेवण्यात आला होता 9% आणि तो साध्य झालेला आहे 8.2%. या शेवटच्या म्हणजेच 12व्या पंचवार्षिक योजनेची प्रमुख लक्ष कोणकोणती होती तर वाढीच्या दराचं लक्ष जे आहे हे कमी करून 8% जे आहे हे वार्षिक सरासरी इतकं ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर कृषी क्षेत्राचं लक्ष ठेवण्यात आलं 4%, उद्योग क्षेत्रासाठी 7.6%, सेवा क्षेत्रासाठी 9% इतकं जे आहे लक्ष 12व्या पंचवार्षिक योजनेच्या टायमाला ठेवण्यात आलं होतं. तसंच 12व्या पंचवार्षिक योजनेत काही क्षेत्रीय लक्ष देखील ठेवण्यात आली होती. ती कोणकोणती होती तर दारिद्र्याचं प्रमाण 10% कमी करणं, गैर कृषी क्षेत्रामध्ये 50 दशलक्ष नवीन रोजगारांच्या संधी व तेवढेच कौशल्य प्रमाणपत्र जे आहे हे वाटणं, सरासरी शालेय वर्ष 7 वर्षांपर्यंत वाढवणं, शालेय पटनोंदणीमधील लिंग व सामाजिक तफावत दूर करणं, 1000 जिवंत जन्मामागे अर्भक मृत्यूदर जो आहे हा 25 पर्यंत व माता मृत्यूदर 1% कमी करणं, बाललिंग गुणोत्तर 950 पर्यंत वाढवणं आणि एकूण जननदर हे 2.1 पर्यंत कमी करणं. ही काही क्षेत्रीय लक्ष 12व्या पंचवार्षिक योजना टायमाला ठेवण्यात आली होती. सो 12व्या पंचवार्षिक योजनेत काही प्रकल्प सुरू करण्यात आले किंवा योजना सुरू करण्यात आल्या. त्या कोणकोणत्या होत्या तर राष्ट्रीय शहरी आजीविका अभियान 2013ला आणि 2013लाच राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात करण्यात आली. 2014ला आयुष मिशन आणि मिशन इंद्रधनुष्यची सुरुवात करण्यात आली. तसेच शगुन नावाचं पोर्टल सुरू करण्यात आलं सर्व शिक्षा अभियानाचं पोर्टल म्हणून 2017ला. तसेच 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये शिक्षणासाठी काही योजना देखील सुरुवात करण्यात आलेली आहे, जसं की राष्ट्रीय डिजिटल साक्षरता अभियान, तसेच राष्ट्रीय डिजिटल साक्षरता मिशन, राष्ट्रीय आविष्कार अभियान, उडान नावाची योजना सुरू करण्यात आली. सो अशा प्रकारे जो आहे 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये विविध प्रकारच्या योजना सुरू करण्यात आल्या. आता पंचवार्षिक योजनेबाबतची जर महत्वाची माहिती घ्यायची झाली तर आतापर्यंत एकूण खर्चापैकी कृषी क्षेत्रावरती जो आहे सर्वाधिक खर्च झालेला आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. एकूण जे आहे तब्बल 31.1% एवढा खर्च जो आहे हा कृषी क्षेत्रामध्ये घडवण्यात आलेला आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेत. तसेच कृषी क्षेत्रावरचा सर्वात कमी खर्च जर कोणत्या योजनेत झाला असेल तर तो झाला असेल 11व्या योजनेमध्ये. सर्वाधिक कृषी क्षेत्रावरती खर्च झालेला आहे पहिल्या योजनेत आणि 11व्या योजनेत सर्वात कमी खर्च झालेला आहे. त्यानंतर अन्नधान्याच्या उत्पादनाचं लक्ष आतापर्यंत फक्त आणि फक्त केवळ पहिल्या आणि 10व्या योजनेमध्ये साध्य करता आलेलं आहे आपल्याला, त्याच्यापेक्षा नाही. तसेच 5% अधिक वार्षिक सरासरी आर्थिक वृद्धी दर साध्य होण्यासाठी जे आहे 6व्या योजनेपासून सुरुवात झालेली आहे. 6वी योजना नंतर 6% अधिक 8व्या योजनेपासून सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत जे आहे योजनांपैकी केवळ 5 योजनांमध्येच जे आहे आर्थिक वृद्धीचा जो दर आहे हा साध्य करण्यास आपल्याला यश आलेलं आहे. जसं की पहिली योजना असेल, 5वी योजना असेल, 6वी असेल, 7वी असेल, 8वी असेल, याच्यामध्ये जो आहे आपण जो टार्गेट ठेवलेला त्याच्यापेक्षा जास्त आपण अचीव्ह केलेला आहे. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचं कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.